मागच्या सेशनमध्ये आपण उपराष्ट्रपती यांचा अभ्यास केलाय. आता भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये तिसरे पुढचे आपण जे लिहिलेले आहेत ते म्हणजे कोण आहेत, ते पंतप्रधान आहेत. अर्थात पंतप्रधान हे वेगळे नसतात आणि ते त्यांच्या मंत्रिमंडळाचा भागच असतात, पण फक्त अभ्यासासाठी आपण पंतप्रधानांना वेगळं केलेलं आहे. म्हणून आधी पहिल्यांदा आपण पंतप्रधानांचा अभ्यास करूया आणि मग नंतर मंत्रिमंडळाचा अभ्यास करूया. तर प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया हे आताच्या ह्या सेक्शनचं आपलं टायटल आहे. त्यांच्याबद्दलची तरतूद. आधी अजून एक जनरल पॉइंट आधी लक्षात घ्या बघा. आपल्याला माहितीये की आपल्या भारतात खरी वास्तव सत्ता कुणाच्या हातात आहे, तर पंतप्रधानांच्या हातात आहे. राष्ट्रपती फक्त कसे असतात, तर नामधारी प्रमुख असतात. हे वाक्य वाचून घ्या वाटल्यास त्या बाबतीत आपण की कलम 74 मध्ये असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपतींना सल्ला व सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल. म्हणजे इथे दोन माणसं झाले, एक झाले राष्ट्रपती, दुसरे झाले पंतप्रधान. राष्ट्रपती काय म्हणून काम करतात, तर हेड ऑफ द स्टेट म्हणून काम करतात. म्हणून आपण याला मराठीत ते राष्ट्रप्रमुख म्हणून काम करतात असं आपण म्हणू शकतो. पण ते कशा प्रकारचे प्रमुख आहेत, तर ते नामधारी कार्यकारी प्रमुख आहेत. इंग्लिशमध्ये त्यांना आपण नॉमिनल एक्झिक्युटिव्ह हेड म्हणतो आणि लॅटिनमध्ये या नॉमिनलचाच मूळ शब्द आहे डी ज्युरे. याचं प्रोनाउन्सिएशन ज्युरे असं करतात, ओरिजिनल प्रोनाउन्सिएशन, पण बरेच जण त्याला डी ज्युअर असंही म्हणतात. म्हणून एक तर डी ज्युरे म्हणा, नंतर डी ज्युअर एक्झिक्युटिव्ह हेड म्हणून ते काम करतात असंही म्हणता येईल. आणि जे पंतप्रधान आहेत ते मात्र काय आहे, तर HOG म्हणजे हेड ऑफ द गव्हर्नमेंट, म्हणजे ते काय आहे, तर शासन प्रमुख आहे. आणि शासन प्रमुख या नात्याने मात्र खरी वास्तव सत्ता त्यांच्या हातात असते. म्हणून आपण त्यांना रिअल एक्झिक्युटिव्ह हेड म्हणतो. आणि ज्याला लॅटिन मधला शब्द आहे मात्र डी फॅक्टो. फॅक्ट काय सांगते, कोणाच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे. आणि ज्युरे म्हणजे ज्युडिशियल सिस्टम म्हणजे लिगल सिस्टम काय सांगते की सगळी सत्ता त्यांच्या नावाने चालवली जाते. पण इव्हन आपण भारताच्या घटनेमध्ये जर समजा राष्ट्रपती हा शब्द किती वेळा आलेला आहे आणि पंतप्रधान हा शब्द किती वेळा आलेला आहे, याची जरी तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की पंतप्रधान शब्दाचा फार थोडा वापर, फार थोड्या ठिकाणी तो शब्द आपल्याला दिसेल. जास्तीत जास्त ठिकाणी मात्र आपल्याला राष्ट्रपती दिसतील, जरी त्यांच्या हातात सत्ता नसली तरी सुद्धा. म्हणून आपण त्यांना नामधारी असं म्हणतोय. मग असा हा मुद्दा झाला. म्हणून हे वाक्य काय सांगतंय की पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल जे काय करणार आहे, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देणार आहे, असा पॉइंट झाला. मग आता मी आता म्हटल्याप्रमाणे या मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान यांच्याबद्दल भारताच्या घटनेत फार थोड्या तरतुदी दिलेल्या आहेत. आणि या थोड्यापैकी सुद्धा कुठे तरतुदी दिलेल्या आहेत, तर कलम 74 आणि कलम 75 मध्ये तरतुदी दिली. म्हणून आपण असं लक्षात ठेवू शकतो की ज्यांच्या हातात खरी सत्ता आहे, ज्यांनी खरा राज्यकारभार करायचा आहे देशाच्या सगळ्या गोष्टी ज्या मंत्रिमंडळ पंतप्रधानांमार्फत मेंटेन केल्या जाणार आहेत, त्यांच्याबद्दल देशाच्या घटनेत फार वरवरच्या तरतुदी आहेत. डिटेल्ड तपशीलवार अशा प्रकारच्या तरतुदी नाहीत. आणि ह्या तरतुदी कुठे आहेत, तर कलम 74-75 मध्ये आहेत. तर त्या कलम 74 मध्ये एक मोठं वाक्य आहे, त्याचं फक्त थोडं वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. कारण त्याच्या पुढचं जे वाक्य आहे, म्हणजे याला जोडून असलेलं जे वाक्य आहे, ते वाक्य मात्र आपल्याला मंत्रिमंडळाच्या अभ्यासामध्ये बघायचं आहे. म्हणून त्या मोठ्या वाक्यातलं फक्त पंतप्रधानांना लागू असलेलं हे वाक्य आपण सध्या या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. म्हणून पुन्हा पॉइंट लक्षात घ्या, राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील एक मंत्रिमंडळ असेल असं या ठिकाणी म्हटलंय. म्हणून जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला राष्ट्रपती पदाची निर्मिती कुठल्या कलमानं झाली आहे, तर ते कलम 52 आहे. पण पंतप्रधान या पदाची निर्मिती किंवा मंत्रिमंडळ या यंत्रणेची निर्मिती कुठल्या कलमानं झाली असं कोणी प्रश्न विचारला, तर मग आपण त्याचं उत्तर कलम 74 लिहिलं पाहिजे किंवा त्याच्यातही कलम 74 उपकलम 1 असं लिहिलं पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. आता आपण खरं 75-1 मधली एक वेगळी तरतूद आपण बघणार आहोत की ज्याच्यात पंतप्रधानांची नेमणूक कोण करणार आणि कशी होणार याबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर आता हाच पॉइंट जर तुम्ही पुस्तकातून वाचला तर तुम्हाला जवळजवळ एक पानभर माहिती दिसेल. हीच माहिती डायग्रामॅटिक पद्धतीने मात्र मी या ठिकाणी अशा पद्धतीने मांडलेली आहे की जेणेकरून ती समजायला आणि लक्षात ठेवायला दोन्ही गोष्टींसाठी एकदम सोपी अशा प्रकारची होईल. फक्त हे जे लिहिलेलं आहे त्याचं वाचन तुम्ही कसं केलं पाहिजे ते आता आपण बघूया. तर कलम 75-1 मध्ये असं म्हटलंय की राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात. एवढंच वाक्य म्हटलेलं आहे, पुढे काहीच डिटेल दिलेलं नाही. हे आपण नंतर निर्माण झालेल्या सगळ्या यंत्रणांमधनं आपण हे पुढचे पॉइंट्स आपण लिहितोय.
पण 75-1 फक्त एवढं म्हणतंय की राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील. याचा अर्थ असा होतोय का, तेवढंच वाक्य दिलंय मग याचा अर्थ असा होईल का की राष्ट्रपती कुणाचीही पंतप्रधान म्हणून नेमणूक करतील? तर तसा अर्थ होत नाही, म्हणून इथे लिहिलंय. याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला ते पंतप्रधान म्हणून नेमू शकतात असा त्याचा अर्थ होत नाही. मग त्यांनी कुणाला पंतप्रधान म्हणून नेमलं पाहिजे हे ब्रिटनमध्ये जे प्रस्थापित झालेलं आहे तेच आपण आपल्या देशात सुद्धा ग्राह्य मानलेलं आहे. पण त्यांनी कुणाला पंतप्रधान म्हणून नेमलं पाहिजे, तर लोकसभेतील बहुमतामध्ये असलेला जो पक्ष असेल, किंवा पक्ष नाही पण पक्षाची युती असेल, तर त्या युतीच्या नेत्याला त्यांनी पंतप्रधान म्हणून नेमलं पाहिजे. त्या नेत्याला गोल करून ठेवा. कोणत्या नेत्याला? तर लोकसभेमध्ये बहुमतामध्ये असलेला जो पक्ष आहे, त्या पक्षाची युती आहे, एक तर त्या पक्षाच्या नेत्याला किंवा त्या युतीच्या नेत्याला राष्ट्रपतींनी पंतप्रधान म्हणून नेमलं पाहिजे. म्हणून घटना जे म्हणते की राष्ट्रपती पंतप्रधानांना नेमतील हे फार वरवरचं झालं, म्हणून कुणालाही नेमू शकत नाही, तर यांना नेमलं पाहिजे. आणि आता बहुमतातील पक्ष म्हणजे काय, तर असा पक्ष किंवा अशा पक्षांची युती ज्याला लोकसभेतील निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत. मग लोकसभेमध्ये किती 545 सदस्य, ते अँग्लो इंडियन सोडून की जे 2024 नंतर असणार नाहीये, तर त्या 545च्या निम्मे आकडा येतो 272.5. राऊंड करून किती येणार? 273 येणार. म्हणून ज्या पक्षाला किंवा ज्या पक्षाच्या युतीला, पक्षांच्या युतीला 273 किंवा जास्त जागा लोकसभेतल्या मिळालेल्या आहेत, म्हणजे 273 पेक्षा जास्त खासदार ज्या पक्षाचे किंवा पक्षाच्या युतीचे आहेत, त्या खासदारांनी आपला नेता म्हणून ज्याला नेमलेला आहे त्याच व्यक्तीला राष्ट्रपतींनी पंतप्रधान म्हणून नेमलं पाहिजे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होतोय. म्हणून आपण असं म्हणूया बघा, समजा लोकसभेची निवडणूक झाली, निर्वाचित जागा आहेत 543. 543 मतदारसंघांमध्ये कुणीतरी एक निवडून येईल, तो कुठला तरी पक्षाचा असेल. मग अशा रीतीने या 543 मधले ज्या पक्षाला 273 पेक्षा जास्त त्यांचे खासदार निवडून आलेले आहेत, किंवा ज्या युतीला 273 पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले आहेत, तर त्या पक्षाच्या तेवढ्या खासदारांनी आपला नेता म्हणून ज्याला नेमलेलं आहे त्यालाच पंतप्रधान म्हणून राष्ट्रपतींनी नेमलं पाहिजे, जे आपण आत्ताची कंडिशन म्हणून घेऊ शकतो. मग आता 2014 पासून घेऊ वाटलं, 2014 मध्ये एकट्या बीजेपी पक्षाला 282 जागा मिळाल्या, आणि बीजेपीची इतर पक्षांबरोबर जी युती आहे, ज्याला आपण एनडीए म्हणतो, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स म्हणतो, त्यांना मला वाटतं काहीतरी 303, 4, 5 वगैरे अशा काहीतरी जागा मिळाल्या होत्या. मग 182 ऑलरेडी त्या पक्षाला स्वतःलाच त्यांना 273 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या होत्या, पण त्यांनी मात्र युती म्हणून निवडणूक लढवलेली होती, म्हणून मग ते जेवढे काही युतीचे सगळे इतर मित्र पक्षांचे मिळून जे काही सगळे खासदार निवडून आलेले होते, मग ते सगळ्या खासदारांनी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र सगळे ते एकत्र जमले आणि त्यांनी आपला नेता म्हणून नरेंद्र मोदींना नेमलं, म्हणजे निवडलं, आणि मग राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान म्हणून नेमलं. पण नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती ही निवडून आलेल्या खासदारांनी आपला नेता म्हणून नेमल्यानंतर झाली, असा त्याचा अर्थ होतोय. सेम गोष्ट 2019 ला पण झाली. एकट्या बीजेपी पक्षाला मला वाटतं 302 का 303 जागा मिळाल्या, आणि त्यांच्या युतीला मात्र जवळजवळ 345 का 50 काहीतरी जागा मिळालेल्या होत्या. ऑलरेडी त्यांनी हा कट ऑफ क्रॉस केलेला होता, म्हणून सगळे पुन्हा एकत्र आले, त्यांनी आपला नेता पुन्हा नरेंद्र मोदींनाच नेमलं, आणि त्यानुसार मग मोदींना राष्ट्रपतींनी पंतप्रधान म्हणून नेमलं. म्हणून कुणालाही नेमू शकत नाही, तर या पद्धतीने राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतात, ही अशा प्रकारची स्थिती झाली. मात्र पंतप्रधानांची नेमणूक करण्याच्या बाबतीत राष्ट्रपतींना 2 परिस्थितींमध्ये वैयक्तिक स्वेच्छाधीन अधिकार उपलब्ध होतो. स्वेच्छाधीन अधिकार म्हणजे स्व इच्छेवर आधारित असलेला निर्णय घेण्याचा अधिकार असं म्हणता येईल. तर 2 परिस्थितीमध्ये त्यांना हा नियम न पाळता, अर्थात तो अल्टिमेटली पाळावाच लागतो, पण त्याच्या आधी मात्र त्यांना पंतप्रधान निवडीबद्दल मात्र स्वेच्छाधिकार प्राप्त होतो. तर त्या 2 परिस्थिती कोणत्या आहेत बघा. त्याचा पहिला आहे, लोकसभेमध्ये कोणत्याही पक्षाला किंवा त्याच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळालेले नसल्यास. आता इथे बीजेपीला 282 म्हणजे ऑलरेडी बहुमत मिळालेलं होतं स्पष्ट, पण समजा निवडणूक झाली आणि कुठल्याच पक्षाला किंवा युतीला 273 पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नसतील, तर मग आता कुणाला पंतप्रधान नेमायचं?
मग त्यावेळी आता राष्ट्रपती काय करू शकतात, तर त्यावेळी त्यांना स्वेच्छाधीन अधिकार मिळतो. याचा अर्थ ते आता आता कुठल्या तरी माणसाला, आपल्या मर्जीतल्या माणसाला त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून नेमतील असंही नाही. अशा परिस्थितीतही त्यांनी काय केलं पाहिजे, याचा काय म्हणताल तर एक प्रघात प्रस्थापित झालेला आहे, किंवा ज्याला आपण राजकीय परंपरा म्हणतो किंवा राजकीय संकेत म्हणतो. तर तो संकेत अशा रीतीने प्रस्थापित झालेला आहे. कारण राष्ट्रपतींना कोणाला तरी नेमायचंच आहे, पण कोणालाच बहुमत मिळालं नाही पक्षाला. मग आता कोणाला नेमायचं, तर त्या बाबतीत ते काय करू शकतात बघा. मग ते काय करू शकतात, तर बहुमत मिळालं नाहीये पण सगळ्यात मोठा पक्ष तर कोणीतरी असेल, ज्याला 273 पेक्षा कमी जागा मिळाल्या, समजा 225 मिळालेल्या आहेत, असा कोणीतरी तो जो काही पक्ष असेल किंवा युती असेल, त्या सर्वात मोठ्या पक्षाच्या युतीच्या नेत्याला ते लगेच काय पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ देऊन टाकतात. पंतप्रधानांना शपथ देताना पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातल्या काही मंत्र्यांना पण शपथ देऊन टाकतात. पण अजूनही त्यांच्याकडे बहुमत नाहीये, म्हणून ते काय सांगतात, त्यांना एक ठराविक वेळ देतात आणि सांगतात की तुम्ही लोकसभेमध्ये एका निश्चित वेळेदरम्यान तुम्ही विश्वासाचा ठराव मांडा. आणि जर या विश्वासाच्या ठरावाच्या बाजूने लोकसभेतील 273 किंवा त्यापेक्षा जास्त खासदारांनी बाजूने मतदान केलं, तर मात्र तुम्ही पंतप्रधान म्हणून कायम राहू शकता आणि मंत्रिमंडळ तुमचं कायम राहू शकेल. म्हणून अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं पाहिजे हे पण प्रस्थापित झालेलं आहे. पण मात्र त्यांनी नक्की कोणत्या पक्षाला बोलवलं पाहिजे पंतप्रधान पद देण्याच्या दृष्टिकोनातून, हा थोडा स्वेच्छाधीन अधिकार त्यांना प्राप्त होतो. म्हणजे त्यांनी पक्ष म्हणून, म्हणजे पक्षाच्या म्हणजे सगळ्यात मोठ्या पक्षाच्या नेत्याला पंतप्रधान बनवलं पाहिजे का युतीच्या बनवलं पाहिजे, याच्या बाबतीत थोडाफार स्वेच्छाधीन अधिकार त्यांना उपलब्ध होतो. पण त्यांनी एक गोष्ट सिद्ध करायची आहे की त्यांनी अशाच माणसाला बोलवलं पाहिजे, अशी चाचपणी त्यांनी केली पाहिजे की अशाच माणसाला त्यांनी पंतप्रधान बनवलं पाहिजे की जो खरंच विश्वासाचा ठराव जिंकून पंतप्रधान कंटिन्यू राहू शकतो. नाहीतर कोणाला तरी बोलवायचं, जो ठराव जिंकेल की नाही याची शाश्वती नसतानाही त्याला बोलवायचं, त्याला शपथ देऊन टाकायची आणि नंतर मात्र विश्वासाचा ठराव पास न झाल्यामुळे त्याला पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागेल. तर उगीच अस्थैर्य निर्माण होईल राजकारणाचं. म्हणून इव्हन राष्ट्रपतींवर ही मोठी जबाबदारी असते की अशाच माणसाला त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ दिली पाहिजे की जो असा क्लेम करतोय की माझ्याकडे बहुमत आहे आणि मी 100% ते सभागृहामध्ये सिद्ध करून दाखवू शकतो. तर अशा प्रकारे आतापर्यंत भरपूरदा घटना झालेल्या आहेत. आणि हे 2014ला नरेंद्र मोदी यांच्या पक्षाला म्हणजे बीजेपीला 282 जागा मिळाल्याच्या आधी अनेक निवडणुकांमध्ये कुणालाच स्पष्ट बहुमत मिळायचं नाही, म्हणून अशाच पद्धतीने पंतप्रधान नेमले गेलेले. मग 1979ला चरण सिंग यांना याच पद्धतीने पंतप्रधान नेमलं होतं. 89ला व्हीपी सिंग, 90ला एस चंद्रशेखर, 91ला PV नरसिंहराव, 1996ला अटल बिहारी वाजपेयी, 96लाच HD देवेगौडा, 97ला IK गुजराल आणि पुन्हा 98ला अटल बिहारी वाजपेयी. तर हे सगळे पंतप्रधान अशा पद्धतीने काय म्हणतात तर नेमण्यात आलेले होते. राष्ट्रपतींनी काही प्रमाणात का होईना स्वतःचा स्वेच्छाधीन अधिकार त्यावेळी वापरला होता.